Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था, डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा। आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? तुम्हाला गोरख पांडे माहिती असतील, हिंदीतले मोठे कवी होते, विद्रोही होते आणि त्यांची एक कविता आहे, राजा बोला रात है, राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, सब बोले रात है, यह सुबह सुबह की बात है। तुम्ही म्हणाल की या कवितेचा आजच्या विषयाशी काय संबंध आहे? तर खूप निकटचा संबंध आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका। नमस्कार, मी अभिजित करंडे आणि सेंटर पॉइंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। झालं असं की करमाळ्यापासून एक 50-55 किलोमीटरवरती कुरडू नावाचं गाव आहे। या कुरडू नावाच्या गावामध्ये एक पाणंद रस्ता बनवायचं काम चालू होतं। अर्थात ग्रामपंचायतीच्या लोकांना किंवा गावातल्या लोकांना त्या रस्त्याचा खूपच त्रास होता, चिखल खड्डे, यामुळे लोक त्रस्त झालेली होती। अखेर ग्रामपंचायतीने ठराव केला कुरडूच्या आणि तो रस्ता जो आहे तो बांधायला सुरुवात केली। आता रस्ता बांधायला सुरुवात केल्यानंतर मुरुम लागणार होता। मग तो मुरुम जो आहे तो गावातल्याच एका तळ्यातून एक्सकेव्हेशन करायला सुरुवात केली, म्हणजे उकरायला सुरुवात केली। आता आपल्याला तर माहिती आहे की अशा पद्धतीनं अवैधपणे मुरुम उकरणं हा गुन्हा आहे, कारण त्या मुरुमाला रॉयल्टी भरावी लागते, ती सरकार दरबारी भरावी लागते। आता ग्रामपंचायतीचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीचा ठराव केला गेला ग्रामपंचायतीनं की हा गावातल्याच तळ्यातला मुरुम जो आहे तो उचलायचा आणि पाणंद रस्त्याच्या बांधकामासाठी वापरायचा आणि त्याची जी रॉयल्टी भरायची ती मग त्या कामातून वळती करून घ्यायची वगैरे वगैरे जे काय असेल ते। आता हे काम सुरू झालं। हे काम सुरू झाल्यानंतर सर्कल होते तिथले, जे दुसऱ्या भागातले होते, त्यांनी एक माहिती दिली, तक्रार दिली की असं अवैध पद्धतीनं मुरुम उपसण्याचं काम जे आहे ते चालू झालेलं आहे। ती माहिती कोणाला दिली तर ती माहिती दिली प्रोबेशनरी IPS ऑफिसर अंजना कृष्णा यांना। त्या करमाळ्याचे DYSP आहेत, 2022-23च्या बॅचच्या IPS ऑफिसर। आणि मग त्या तिथं पोहोचल्या। त्या पोहोचल्यानंतर त्यांनी तिथे एका प्रकारे ते काम थांबवण्याचा प्रयत्न केला, लोकांकडं विचारपूस करायला सुरुवात केली आणि तिथं थोडी गावकऱ्यांची आणि पोलिसांची बाचाबाची झाली। अर्थात गावकऱ्यांनी तातडीनं मग लगेच तिथं महसुली अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण केलं। मग महसुली अधिकारी तिथे आले। मग महसुली अधिकारी आल्यानंतर त्या कामामध्ये नेमका काय घोळ आहे, मुरुम अवैधपणे उपसा जात होता की नव्हता, किंवा पंचायतीनं काय ठराव केला होता आणि मग लोक जे होते तिथले ते नेमके काय म्हणत होते याबद्दल चर्चा चालू झाली। जसे सनदी अधिकारी आले आणि त्या अंजना कृष्णा ज्या मॅडम आहेत DYSP प्रोबेशनरी IPS ते ऐकत नाहीत म्हटल्यानंतर गावकरी जमा व्हायला सुरुवात झाली आणि गावकरी जमा झाल्यानंतर तिथं एक प्रकारचं वाकयुद्ध सुरू झालं आणि गावकरी आक्रमक झाले। गावकरी आक्रमक झाल्यानंतर बघायला असं मिळालं व्हिडिओमध्ये की अण्णा ढोणे नावाचे एक तिथले ग्रामपंचायत सदस्य आहेत, बाकी सगळे लोक आहेत, मग ते त्या मॅडमना सांगायचा प्रयत्न करतायत की आमची चूक झाली, पण तुम्ही अशा पद्धतीनं काम थांबवायला नाही पाहिजे होतं वगैरे वगैरे। त्याच वेळेला तिथं काही महसुली अधिकारी आलेले आहेत। मग महसुली अधिकारी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतो। मग त्याच्या आधी ते काय अण्णा ढोणे आणि बाकीचे लोक म्हणतात की कोण तो शेलवट आहे सर्कल, त्याला बोलवा, त्याला आधी इथं बोलवा, तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून कारवाई केली, असं झालंय तसं झालंय। म्हणजे एका प्रकारे कन्फ्रंट करण्याचा प्रयत्न चालू आहे, जोरजोरात बाचाबाची चालू आहे। आणि मग त्या मॅडम ज्या आहेत अंजना कृष्णा त्या पूर्ण हतबल झालेल्या दिसत आहेत। त्या तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये उभ्या आहेत, त्या बाजूला जाऊन फोनवरती बोलत आहेत आणि त्या शेवटी एका बांधावरती बसलेल्या बघायला मिळत आहेत। इतक्या हतबल झाल्या। काय कारण होतं? कारण असं होतं की त्या सनदी महसुली अधिकाऱ्यांना मग ते बोलता बोलता तिथं शिवीगाळ झाली। अगदी आई बहिणीवरून शिव्या या कुरडू गावातल्या राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना दिल्या। आता एक जो कार्यकर्ता होता तो त्या महसुली अधिकाऱ्यांच्या अंगावरती धावून गेला
कारण त्यांनी असा आरोप केलेला होता की त्या गावकऱ्यांना मारण्यासाठी त्यांनी एक काय म्हणतो स्टंपसारखं काहीतरी एक काठी जी आहे हातात घेतली होती, तीच काठी त्यांनी त्या गावकऱ्याच्या होती, त्याच्या घेऊन अंगावर धावून गेले. आता हे सगळं एक 9:30-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं आहे. हा तमाशा खूप वेळ चालू होता. आणि दुसरीकडे बाबा जगताप जे आहे ते तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ते तिथे होते. मग त्यांनी असं सांगितलं की त्यांनी बाकीच्या अधिकाऱ्यांना फोन लावून या मॅडमना समजावण्यासाठीचा प्रयत्न केला, पण त्या काय ऐकत नाहीत. म्हटल्यानंतर बाबा जगतापांनी काय केलं, थेट फोन लावला अजित पवारांना. अजित पवारांना फोन लावल्यानंतर अजित पवार तिकडून म्हणाले की मी अजित पवार बोलतोय आणि तुम्हाला मी निर्देश देतोय की ते काम जिथं आहे तुम्ही अडथळा निर्माण करू नका, नाहीतर मी तुमच्यावर कारवाई करेन. त्याच्यावरती त्या अंजना कृष्णा ज्या आहेत त्या म्हणाले की तुम्ही माझ्या फोनवरती फोन करा. कदाचित त्यांनी त्यांचा आवाज ओळखला नाही वगैरे वगैरे. तर ते म्हणाले की तुम्ही माझा आवाज ओळखत नाही. मग अजित पवार म्हणाले तुम्ही माझा आवाज ओळखत नाही पण तुम्ही माझा चेहरा तर ओळखता ना, तुम्हाला ओळखता ना मी कोण बोलतोय. तर मग अजित पवारांच्या त्या स्टाईलमध्ये अजित पवार बोलत होते आणि मग व्हिडिओ कॉलवर अजितदादांनी त्यांना झापलं आणि एका प्रकारे ती कारवाई जी आहे ती थांबली आणि अंजना कृष्णा यांना तिथून परत जावं लागलं. पण अजित पवारांनी ज्या पद्धतीनं त्या प्रोबेशनरी लेडी IPS सोबत व्यवहार केला त्याच्यावरून वादंग तयार झाला आणि हा वाद जो आहे तो सोशल मीडियावरती राजकीय पातळीवरती सुद्धा जोरात सुरू झाला. हा वाद सुरू झाल्यानंतर अजितदादांनी ज्या पद्धतीनं भाषा वापरली त्यावरून गहजब माजला. आता मुद्दा असा आहे की हा गहजब माजल्यानंतर अजित पवारांनी अशा पद्धतीनं बोलायला नको होतं आणि त्यांनी कायमच अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांशी ते मोठ्या टोनमध्ये बोलतात आणि अवैध काम चालू असलेल्या ठिकाणी कारवाई करायला जाणाऱ्या अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीनं अरेरावी करतात का वगैरे वगैरे हे सगळं गोष्ट सुरू झाली. ही गोष्ट सुरू झाल्यानंतर अजित पवारांच्या बाजूनं त्यांच्या पक्षातले काही नेते जे आहेत ते तिथे बचावासाठी उतरले. मग ते असं म्हणाले की अजित पवार हे काही चुकीचं बोलत नव्हते, ते जे काम थांबवत होते अंजना कृष्णा ते काम थांबवू नका म्हणून त्यांनी त्यांना निर्देशित केलं. अजित पवार हे उपमुख्यमंत्री ते सांगू शकतात. आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अजित पवारांचा बोलण्याचा टोन हा कायम असाच असतो, ते सहजी पण लोकांशी असंच बोलतात वगैरे वगैरे. आता मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये गोष्ट काय आहे तर गोष्ट आहे एका पाणंद रस्त्याची. छोटी डोंगराएवढी मी काय म्हणतो. पण त्या पाणंद रस्त्याच्या स्टोरीवरून राजकीय कार्यकर्ते जे आहेत ते सत्ता आल्यानंतर कसे उन्मादानं वागतात हे अधोरेखित झालं. एका छोट्या रस्त्याच्या कामासाठी म्हटलं तर चांगली गोष्ट आहे की उपमुख्यमंत्र्यांनी थेट फोन करणं, इतकं त्यांचं विकासामध्ये लक्ष आहे. म्हटलं तर थोडीशी ऑड गोष्ट आहे, कारण की एवढ्या छोट्या कामासाठी खरं तर ते अधिकाऱ्यांना निर्देशित करू शकले असते, जिल्हाधिकाऱ्यांना सांगू शकले असते, SP-ना सांगू शकले असते. त्यांनी थेट जागेवरती फोन केला आणि त्या महिला IPS अधिकाऱ्याची बेअब्रू केली. त्यांना ज्या पद्धतीनं ते तिथं बसल्यात बांधावरती ते बघून म्हणजे ते दृश्य न बघण्यासारखं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला अजित पवारांच्या वर्तणुकीवरून शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या किंवा लोक आक्षेप घेऊ लागले त्याला राष्ट्रवादीनं एका प्रकारे त्यांच्या बचावासाठी त्या पुढे आल्या. पण त्याआधी बघितलं गेलं पाहिजे की या ज्या IPS अधिकारी आहेत त्या नेमक्या कोण आहेत आणि एवढं का वादंग माजलंय. तर त्यांचं नाव आहे अंजना कृष्णा. त्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या DYSP म्हणून सध्या प्रोफेशनल IPS आहेत, तिथे काम करत आहेत. अत्यंत जबाबदार अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा जन्म 1997चा आहे, म्हणजे 29 वर्षांच्या आहेत त्या, 28-29 वर्षांच्या. केरळच्या तिरुवनंतपुरममधल्या मलयंकिजू गावातल्या आहेत आणि त्यांच्या वडिलांचा म्हणजे BG कृष्णा यांचा कापडाचा व्यवसाय आहे. आई कोर्टामध्ये टायपिस्टचं काम करते. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या आहेत या. प्राथमिक शिक्षण जे आहे त्यांचं ते त्यांनी पूज्यपुरातल्याच शाळेमध्ये पूर्ण केलं, सेंट मेरीजमध्ये. आणि त्यानंतर तिरुवनंतपुरमच्या निरमंकरा इथल्या HNMSPB कॉलेजमध्ये त्यांनी डिग्री पूर्ण केली. मॅथमॅटिक्समध्ये त्यांची डिग्री आहे. आणि त्यानंतर त्यांनी UPSCची तयारी करायला सुरुवात केली. 22-23च्या बॅचमध्ये त्या IPS म्हणून सिलेक्ट झाल्या. 355वा ऑल इंडिया रँक होता त्यांचा. अर्थात ज्या वेळेला नवीन अधिकारी येतात त्यावेळेला ते निश्चितपणे थोडेसे आक्रमक असतात, थोडेसे उत्साही असतात, एक्सायटेड असतात, आपल्या कामाप्रती पॅशनेट असतात आणि त्याच्यातून काही गोष्टी ज्या संयमानं घडायला पाहिजे त्या कदाचित थोड्या आक्रमकपणे घडतात. हे आपण अनेकदा बघितलेलं आहे आणि अनेक अधिकाऱ्यांच्या बाबतीत बघितलेलं आहे. पण मुद्दा असा आहे की
राजापेक्षा राजनिष्ठ होण्याची जी सवय आहे ती राजकीय कार्यकर्त्यांना जास्त असते. अजित पवार यांच्या बाजूनं बोलण्यासाठी अंजना कृष्णा ह्या कशा बेजबाबदार आहेत, अंजना कृष्णा कशा उद्धट आहेत वगैरे वगैरे अशा पद्धतीचा प्रचार जो आहे तो राष्ट्रवादीच्या अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला. आणि त्यातली सगळ्यात टोकाची गोष्ट काय होती तर त्यातल्या दोन गोष्टी होत्या. कुर्डू गावात जाऊन उमेश पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि तिथे त्यांनी सांगितले की त्या कशा सिव्हिल ड्रेसवर आल्या, त्या कशा खासगी वाहनानं आल्या, त्या IPS अधिकारी आहेत. त्या सिव्हिल ड्रेसमध्ये आल्यामुळं म्हणजे त्यांनी सिव्हिल ड्रेसमध्ये येऊ नये किंवा वावरू नये असा नियम आहे. उमेश पाटलांना कल्पना आहे की अशा पद्धतीचा कुठं नियम आहे, कुठं लिहिलं आहे? अनेक अधिकाऱ्यांना आपण अशा पद्धतीनं वावरताना बघितलेलं आहे. त्या सरकारी गाडीतून आल्या नाही. उमेश पाटील होते तिथं बघायला, त्यांनी लोकांवरती दादागिरी केली. तुम्ही कायदेशीर पद्धतीने त्यांच्याबद्दल त्याच्यासाठी न्याय मागू शकता, कायदेशीर पद्धतीने त्यांची तक्रार करू शकता. दुसरा मुद्दा, आमदार आहेत अमोल मिटकरी, ते सातत्यानं सांगतात की अजित पवारांमुळे मी आमदार आहे, आमदार. हे त्यांचं पत्र आहे माझ्या हातात. हे पत्र त्यांनी कोणाला लिहिलं? हे पत्र केंद्रीय लोक सेवा आयोग UPSC ला पत्र लिहिले. विषय अंजना कृष्णा IPS के दस्तावेजों के सत्यापन के संबंध में मैं महाराष्ट्र विधान परिषद का सदस्य होने के नाते आपका ध्यान इस ओर आकर्षित करना चाहता हूं कि अंजना कृष्णा IPS द्वारा प्रस्तुत किए गए शैक्षणिक जाति प्रमाण पत्र तथा अन्य आवश्यक दस्तावेजों की गहन जांच सत्यापना किया जाना अत्यंत आवश्यक है. प्रस्तुत अभिलेखों एवं जानकारी की सत्यता को लेकर संदेह व्यक्त किया गया है. अंततः आयोग स्तर के विस्तृत जांच कराकर इसकी सत्यता सुनिश्चित की जाए और संबंधित विभागों को उपयुक्त जानकारी उपलब्ध कराई जाए, यह मेरा आपसे विनम्र निवेदन. झोपले होते का अमोल मिटकरी? 22-23 सिलेक्ट झाल्या त्या मॅडम. त्यांना आत्ता कळलं का? काल अजित पवारांच्या तिथे किंवा त्या अजित पवारांच्या वादविवादानंतर त्यांना आठवलं का की त्यांच्या जातीची प्रमाणपत्र, त्यांच्या शिक्षणाची प्रमाणपत्रे सत्यापित केली पाहिजेत, प्रमाणपत्रित केली पाहिजेत. अमोल मिटकरी राजापेक्षा राजनिष्ठ असण्याची काय प्रमाणपत्र घेण्याच्या नादामध्ये त्यांनी अंजना कृष्णा यांच्यावरच नाही UPSC वरती प्रश्न, UPSCच्या कामकाजावरती पण प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांना निश्चितपणे अधिकार आहे, पण त्यांचं टायमिंग जे आहे ते राजकीय आहे. त्यांना निश्चितपणे उमेश पाटलांना पण अधिकार आहे, पण त्याचं टायमिंग राजकीय आहे. एखाद्या नव्या नवख्या तरुण महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल तिची बदनामी करण्यासाठी, तिच्याबद्दल संशय निर्माण करण्यासाठी अख्खी पक्षाची फौज कामाला लागते. अंजना कृष्णा या जर योग्य पद्धतीने निवडल्या गेल्या नाही तर पहिल्या दिवशी जॉईन झाल्या तुम्ही राज्य सरकारनं, सरकार तुमचं आहे ना, 22-23 मध्ये पण तुमचंच होतं, 24 मध्ये पण तुमचंच आहे, 25 मध्ये पण तुमचंच आहे. तुम्हाला आज कळालं. त्या अजित पवारांशी जर त्यांनी गैरवर्तन केलं असेल तर त्यांना डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, काहीच हरकत नाहीये. पण हे काय आहे? ही याला हॅरॅसमेंट म्हणतात. राष्ट्रवादीनं अंजना कृष्णा यांची हॅरॅसमेंट चालू केली आहे, त्यांचा मानसिक छळ चालू केलेला आहे. एका नवख्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा मानसिक छळ. आणि त्याच्यामध्ये आघाडीवरती आहेत उमेश पाटील, आघाडीवरती आहेत अमोल मिटकरी, आघाडीवरती आहेत. तुम्हाला जर त्यांच्याबद्दल काही संशय आहे तर तुम्ही योग्य पद्धतीने आधीच मांडू शकला असतात. पण अजित पवारांची कॉन्ट्रोवर्सी चालू झाल्यानंतर तुम्हाला हे सगळं सुचणं म्हणजे तुम्ही पॉलिटिकल स्कोअर सेटल करताय, तुम्ही धमकावण्याचा प्रयत्न करताय. जर बघा, तुम्ही अजित पवारांच्या बद्दल ही धमकी केवळ अंजना कृष्णा यांना नाहीये, राज्यातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला आहे की अजित पवारांशी जर तुम्ही अशा पद्धतीने जर काही वागायला गेलात किंवा अजित पवारांना ओळखत नाही म्हणायला गेलात किंवा अजित पवारांच्या बद्दल काही कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली तर बघा आम्ही तुमच्या अशा पद्धतीने अंगावर येऊ. राजकीय नेत्यांना निवडून लोक देतात ते कायदा सुव्यवस्था आणि इथली पूर्ण यंत्रणा जी आहे ती चाकोरीत ठेवण्यासाठी. आणि त्यामुळं अंजना कृष्णा यांचा हा मानसिक छळ, हॅरॅसमेंट ही राष्ट्रवादीने थांबवली पाहिजे. अख्खी फौज अंगावर जाते. मग अजित पवारांनी रोज उठून, उद्या जर समजा एखाद्या अधिकाऱ्यानं कारवाई केली तर अजित पवार रोज उठून त्याला सांगणार कारवाई करू नका म्हणून. यामुळे होणार काय आहे? यामुळे होणार असं आहे की एखादी बरोबर कारवाई करायला जाणं सुद्धा टाळणार आहेत अधिकारी. आज अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीचं काम केलंय, उद्या काँग्रेसवाले करतील, परवा अजून कोणी शिवसेनावाले करतील, परवा एकनाथ शिंदेच्या पक्षाचे करतील, अजून कोणी भाजपच्या कार्यकर्त्यांचे करेल, उद्या कुठल्या तरी मंत्र्याचा फोन येईल, उद्या कोणीतरी आपल्याला बोलवून घेईल, आपल्याला अपमानित करेल, आपली हॅरॅसमेंट होईल, आपली बदनामी होईल. कोण कारवाई करायला जाईल? का कारवाई करायला जातील लोक?
म्हणून अशा पद्धतीनं गैरवर्तन करणं, मला असं वाटतं की ही जबाबदारी जी आहे ती राजकीय पक्षांची अधिक आहे, सरकारची जबाबदारी अधिक आहे. मी वारंवार म्हटलेलं आहे, मी असं कुठेही म्हटलेलं नाहीये की अंजना कृष्णा यांनी चूक केली असेल तरी सुद्धा त्यांना त्यांच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे. चूक केली असेल तर डिपार्टमेंटल एन्क्वायरी लावून त्याचं इन्व्हेस्टिगेशन करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई निश्चित झाली पाहिजे. पण हे जी पब्लिक हॅरॅसमेंट आहे ती कशासाठी? मग तुम्ही धमकावताय का राज्यातल्या अधिकाऱ्यांना? एका 28-29 वर्षाची एक नवीन महिला पोलीस अधिकारी रुजू झालेली आहे, तिच्याकडून जर एखादी आगळीक झाली असेल तर तुम्ही गेली 40 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण करताय. तुमचा इगो इतका हर्ट व्हावा, तुमची सत्ता, तुमच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा इतका इगो असावा, याला सत्तेचा अहंकार म्हणतात, दुसरं काहीही नाही. पण अजित पवारांचं कौतुक करायला लागेल. त्याचं कारण असं आहे की राजापेक्षा राजनिष्ठ होणाऱ्यांकडे दुर्लक्ष करून अजित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे. ते ट्विटमध्ये असं म्हणतायत की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृत्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यांनी संयमित रिॲक्शन दिली, अजितदादांनी संयमित रिॲक्शन दिली. पण आठवण म्हणून सांगतो, याच अजितदादांनी एकदा भाषणामध्ये म्हटलेलं होतं की एकावरती मोक्का लागणार होता, एका आरोपीवरती, त्याला मी मोक्का लावता लावता वाचवलेलं होतं. हे अजितदादाच म्हणालेले होते. आता एकदा वाचवलंय, परत माझ्याकडे अशा कामासाठी यायचं नाही, हे अजितदादांचंच वक्तव्य आहे. 2009 ते 14 मध्ये ज्या वेळेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला नांदेडमध्ये पत्रकारांना उसाच्या कांडक्यानं फोडून काढलं पाहिजे, अजितदादाच म्हणाले होते. दुष्काळ पडला त्यावेळेला धरणात पाणी नाहीये, नाहीतर मग मी काय, ते वक्तव्य अजितदादांनीच केलेलं होतं. मला असं वाटतं की ज्या पद्धतीची ही सगळी यंत्रणा उभी राहिली आहे, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही, तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना प्रश्न विचारू शकत नाही, तुम्ही आमच्या जवळच्या व्यक्तीला त्याच्यावरती कुठली कारवाई करू शकत नाही. येस मॅन संस्कृती तयार करण्याचा हा राजकारणातला नवीन प्रयोग आहे का? आणि मला असं वाटतं की हा सर्वात धोकादायक प्रयोग आहे. त्याचं कारण असं आहे की नेत्यांना पाहिजे तशा पद्धतीनं जर अधिकारी वागत राहिले तर काय होतं हे अनेक ठिकाणी अनेक प्रकरणांमध्ये आपण बघत आलेलो. किंबहुना सनदी अधिकाऱ्यांची तर ही गरज बनून जाते येसमॅन होण्याची. यांचं सरकार आलं की याप्रमाणे, त्यांचं सरकार आलं की त्याप्रमाणे. दुर्दैवी बाब आहे. अधिकाऱ्यांना सुद्धा त्या सरकारांच्या लाईन टोज करावे लागतात. दुर्दैवी बाब आहे. पण मला असं वाटतं की ज्या लोकशाहीचा वारंवार उल्लेख सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आपले सगळे राजकीय नेते घेतात, त्यांनी या सगळ्यामध्ये हे कुठं बसतं का हे सुद्धा बघायला पाहिजे. आणि म्हणून यशमॅन संस्कृतीपासून वाचणं ही सर्वात मोठी गरज आहे. प्रफुल्ल पटेलांनी पण ट्विट केलं होतं. प्रफुल्ल पटेलांनी फार इंटरेस्टिंग ट्विट केलं होतं. मला ते वाचून दाखवलं पाहिजे म्हणून मी म्हणतो. अजितदादांना वाचवण्यासाठी एका प्रकारची काय लॉबिंगच झाली. म्हणजे मला असं वाटतं की एवढे ट्विट एका दिवसात अजितदादांसाठी. बघा ना, आय हॅव नोन श्री अजित पवार फॉर डिकेड्स ॲज अ लीडर हू डीपली रिस्पेक्ट्स आवर इन्स्टिट्यूशन्स अँड ऑफिसर्स including the many women who serves the courage. His words in Solapur have been misinterpreted. His commitment to rule of law and transparent governance is beyond doubt. अजित पवार जे बोलले ते त्यांचा व्हॉइस ते सगळे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेलं आहे. अंजना कृष्ण यांना फोन आल्यानंतर. आणि अजित पवार अधिकाऱ्यांशी ज्या पद्धतीनं बोलतात ते रोज रेकॉर्ड होत असतं, रोज डेली. अधिकारी काय धुतल्या तांदळाचे असं आमचं म्हणणं नाही आहे. अनेक अधिकारी काय प्रकारचं हे करतात सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण ते आहेत ना तिथे, त्यांच्यावर कारवाई करायचं धाडच नाही होत.
फक्त उंच आवाजात बोलून, फक्त दरडावून गोष्टी होत नाहीत. मला असं वाटतंय की अंजना कृष्णा या एका तरुण महिला IPS अधिकाऱ्याला अशा पद्धतीच्या ह्युमिलिएशनला सामोरं जावं लागणं, एका प्रकारच्या हॅरॅशमेंटला सामोरं जावं लागणं, ही दुर्दैवी बाब आहे. ही दुर्दैवी बाब राजकारणासाठी आहे, राज्यकर्त्यांसाठी आहे, प्रशासनासाठी आहे आणि लोकांसाठी सुद्धा आहे. उद्या कुठला अधिकारी उठून खूप धाडसानं कारवाई करायला जाईल हे सांगणं खूप कठीण आहे. कदाचित नाहीच जाणार, मोस्टली जातच नाहीत. अंजना कृष्णा यांनी धाडस केलं की अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर त्यांनी जाऊन तिथं काम थांबवलं. कदाचित त्या चुकल्या असतील, कदाचित त्यांना चुकीची इन्फॉर्मेशन मिळाली असेल, पण त्या चुकीची इन्फॉर्मेशन करेक्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुधार करणं गरजेचं होतं. म्हणजे ती सुधारता आली असती. मला बाबा जगताप या माणसाचं फार कौतुक वाटतं की ज्याने एका फोनमध्ये डायरेक्ट उपमुख्यमंत्र्यांना फोन लावून अधिकाऱ्याला IPSलाच हे केलं. अण्णा ढोणे का डोणे त्या महसुली अधिकाऱ्यांना आई बहिणीवरून शिव्या दिल्या. असा कॉन्फिडन्स पाहिजे कार्यकर्त्यांमध्ये. आपला नेता लय पॉवरफुल असा कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स अजित पवारांनी दिलाय. अधिकाऱ्यांचा छळ करा, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करा, अधिकाऱ्यांना तुम्ही बेमालूमपणे बोला, काही फरक पडत नाही. अण्णा ढोणेंची या 1-2 गोष्टींशी सहमत आहे की हे तहसील प्रांत आणि काय तलाठी कार्यालयात 10 रुपये 20 रुपये 25 रुपये आता तेवढ्यात पण काम होत नसेल, ते दिल्याशिवाय उतारा देत नाहीत, नोंदी करत नाहीत. मग तिथं अजित पवारांनी काम करायला पाहिजे ना. तिथं मला असं वाटतं की अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अवैध कामं होत असलेल्या ठिकाणी अशा पद्धतीनं तपासलं तर पाहिजे, काय चूक काय बरोबर. 100, 200, 500 किलोमीटरवरून एखादा कार्यकर्ता फोन करतो आणि त्याच्या फोनवरून एखाद्या महिला अधिकाऱ्याला अशा पद्धतीच्या ह्युमिलिएशनला सामोरं जावं लागतं. फार दुर्दैवी आहे. मी वारंवार पुन्हा एकदा अधोरेखित करतोय, अंजना कृष्णा यांनी जर चूक केली असेल तर त्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे जर कारवाई केली असेल तर त्यांना त्याची शिक्षा झाली पाहिजे. पण ही जी ह्युमिलिएशन आणि काय हॅरॅशमेंट आहे अंजना कृष्णा यांची, ती स्वीकारार्ह नाही आहे. आणि म्हणून मला गोरख पांडेंची कविता आठवली. एकदा म्हटलं ना नेत्यानं आपल्या की हे असं आहे, तर असं आहे. राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, संतरी बोला रात है, सब बोले रात है और ये सुबह सुबह की बात है. तुम्ही तुमचा मुद्दा व्हॅलिड ठरवण्यासाठी किंवा तुमच्या नेत्याला वाचवण्यासाठी अमोल मिटकरी आणि त्यांचे सगळे सहकारी अशा पद्धतीची जी कृती करतायत, तर मला असं वाटतं की हा संदेश जो आहे तो योग्य आहे की इथं राजा म्हणेल तेच खरं आहे, राजा वागेल तेच खरं आहे. राजाला दिसेल तो रंग, राजाला दिसेल ते रूप आणि राजाला वाटेल ती लोकशाही. त्यामुळे तुमचंही काही मत असेल, काही प्रश्न असतील तर ते निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या सेंटर पॉईंटमध्ये इथंच थांबतोय. पाहत राहा मुंबई तक.